हॅलो, ग्रेट मॉर्निंग. मी आहे प्रगती, स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात. तर आज आहे संडे आणि आहे अक्षय तृतीया. 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. तर आज आपण काय काय करणार आहोत ते बघूया. आणि मुहूर्त आहे म्हणून काही स्पेशल असं काय अजून काय आमचं ठरलेलं नाही आहे. पण माझ्या डोक्यात आहे एक म्हणजे काहीतरी छोटा मोठं काहीतरी आज करूया. कारण चांगला मुहूर्त आहे आणि गुळाचा पण बनवायचा विचार आहे. कारण गुढीपाडव्याला पण मला काही पुरणपोळी बनवायला जमली नव्हती. माझी खूप इच्छा होती की त्या दिवशी तरी पुरणपोळी बनवेन आणि नव्हतं जमलं तर माझा असा विचार आहे की आज बनवावं. पण जर उपवास असेल म्हणजे मला माहिती नाही आजच्या दिवशी उपवास करतात की नाही करत. पण आता आपण लक्ष्मीपूजन असलं की उपवास करतो. आणखी काय असतं बरं, गुढीपाडव्याला पण माझ्या मते शाकाहारीच खातात ना. हो, व्हेजच खातो. आणि अजून कोणतं आहे, दसऱ्याला तर खातो आपण. तर आज काय करणार आहे ते माहिती नाही, कारण आहे संडे, खायचा वार आहे. पण नक्षपांना विचारते, जर ते व्हेज खायला तयार असतील तर पुरणपोळी बनवेन 100%. पण नसतील जर तर मग गोडाचं नाही तर तिखटाचं तरी बनवूया. गोडाचं नाही तर तिखटाचं बनेलच कारण संडे आहे. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत. कपडे, लादी, झाडू वगैरे सगळं झालेलं आहे. खूप कपडे होते कारण तुम्हाला माहिती आहे संडेला सुट्टी असल्यानंतर माझा खूप पसारा असतो. जे काय आहे ते एकाच दिवसात मला आवरायचं असतं. इतर दिवशी घाईमध्ये काही जमत नाही. तर त्याच्यामुळे खूप कपडे होते. तेवढे कपडे धुतले, हाताने धुतले. आणि मशीन माझी थोडी स्पिनरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग मशीनमध्ये नाही. आणि मेन असं होतं की वाईट कपडे खूप सारे होते त्याच्यामुळे मग हातानेच धुतले सगळे कपडे आणि नवीन कपडे होते सगळे. तर नक्षत्र झोपलेला आहे. माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता नक्षपप्पांना नाश्ता पण दिलेला आहे. मी नक्षपप्पांना जायचं आहे जरा बाहेर. तर जेवणाचं बघूया आपण आता. काय नक्षपप्पा बोलत आहेत तशी जेवणाची तयारी करूया. तर इथे नक्षपप्पांनी आम्हाला जेवणासाठी आणलेलं आहे नॉनव्हेज. तर नॉनव्हेजमध्ये आहे चिंबोरी, अजून दुसरं पण काही आहे. मग दाखवते थोडं. तर चिंबोरी ही माझी खूप फेवरेट आहे आणि ही मी बनवलेली आहे. आणि ह्याचे जे वरची शेल आहे ती मी भरून बनवणार आहे. त्याच्यामध्ये मी एक स्टफिंग बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे घेत आहोत बेसन, त्याच्यानंतर आपले मच्छीचं वाटण, त्याच्यानंतर खोबरं आहे, हळद, मीठ, मसाला, गरम मसाला आणि ह्याचं सारण बनवून ह्या जी शेल आहे ही चिंबोरीच्या ह्याच्यामध्ये आपण ते भरणार आहोत. आणि ही आता आपली जी भाजी बनवलेली आहे म्हणजे जी आता स्टोवर चढवलेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे टाकणार आहोत. जेव्हा उकळी येईल तेव्हाच हे सोडायचं आहे, सो दॅट हे पटकन कुक होतं आणि हे अमेझिंग आणि खूप टेस्टी लागतं. तर अशा प्रकारे ही चिंबोरी मी बनवून घेतलेली आहे. आणि आता साईडला आपण बनवत आहोत दुसरी मच्छी. तर दुसरी मच्छीमध्ये नक्षपप्पांनी आणलेले आहेत इथे आमच्या गावातल्या खाडीचे मासे, काळे मासे, आणि हे आम्हाला खूप आवडतात. आणि इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ही मच्छी क्लीन करून घेतलेली आहे. 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आणि आता आपण ती बनवून घेऊया. तर सगळ्यात आधी मी इथे बनवत आहे रश्श्याची मच्छी आणि त्याच्यासाठी मी इथे ठेवलेली आहे कढई. तर खूप बेसिक मसाल्यांमध्ये ही मच्छी मी बनवते.
आणि मच्छीचा जो रस्सा आहे तो आम्हाला आंबट आवडतो, तर त्याच्यासाठी मी इथे टाकत आहे 2 टोमॅटो आणि 1 कच्ची कैरी टाकत आहे आणि माशांचे डोके टाकून ही रश्श्याची मच्छी बनवणार आहे. आणि जे त्याचे पीस आहेत, बोट्या बोलतो आम्ही त्याला, तर त्या मी फ्राय करून घेणार आहे. तवा एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि जेव्हा तवामध्ये तेल तापत आहे तर तिथे मी एकीकडे पापड फ्राय करून घेणार आहे, कारण आम्हाला मच्छीबरोबर म्हणजे नॉनव्हेज बरोबर आम्हाला पापड आवडतो. तर अशा प्रकारे मी ते पापड फ्राय करून घेते आणि नंतर त्याच तेलामध्ये आपली मच्छी जी आहे ती फ्राय करून घेणार आहे. आणि एकीकडे मच्छी मी चांगली मॅरिनेट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही मच्छी चांगली क्रिस्पी अशी तळून घ्यायची आहे. आम्हाला मच्छी ही आतून सॉफ्ट आणि वरून कडक अशी झालेली आवडते. तर अशा पद्धतीने एकदम स्लो फ्लेमवर ही बनवायची आहे आणि अशा प्रकारे ही बनवून घेत आहे. आणि आता माझं जवळजवळ सगळा स्वयंपाक झालेला आहे. ते बघू शकता की मच्छी फ्राय झालेली आहे. त्यानंतर इथे आहे आपला मच्छीचा रस्सा, त्याच्यामध्ये मी बटाटासुद्धा घातलेला आहे, कारण आम्हाला मच्छीमध्ये थोडंसं काहीतरी लागतं. फ्लावर बोला, वांग बोला, बटाटा बोला. आणि इथे आपली रेडी आहे चिंबोरी मसाला, खूप छान झालेला आहे. आणि त्यानंतर इथे पापड फ्राय आणि कुकरला लावलेला आहे भात. आम्ही दुपारी भात खातो, भाकरी कदाचितच असतात, संध्याकाळी भाकरी असतात आणि संध्याकाळसाठी मी भाकरी मागवणार आहे. तर अशा प्रकारे दोन्ही टायमाचं जेवण मी बनवून घेतलेलं आहे. आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत ज्वेलर्सच्या शॉपमध्ये, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आज अक्षय तृतीया आहे आणि काहीतरी करायचं माझ्या डोक्यात होतं. तर मी बनवलेले आहेत माझ्यासाठी कानातले. आणि चला आता आपण निघूया घरी, कारण खूप उशीर झालेला आहे. नक्ष वाट बघत असेल, कारण नक्ष घरीच आहे. आम्ही 2 जण आलेलो आहोत. तर चला आता आपण जेवण करून घेऊया. आणि जेवणामध्ये सगळं आहे जे दुपारी तुम्ही बघितलेलं, पण मला खायची आहे चिंबोरी आणि भाकरी पण मागवलेल्या आहेत. पण मला चिंबोरी ही राईससोबत आवडते. आणि काही चिंबोरी मी ते शेल होते ते स्टफ करून घेतलेल्या आणि काही चिंबोऱ्या ऑलरेडी भरलेल्या आहेत, ईट बोलतात त्याला. तर खूप छान अशा भरलेल्या चिंबोऱ्या आहेत. तर आता आम्ही बिग बॉस मराठी सीझन 6चा फिनाले बघत जेवण करत आहोत. आणि इथे आमचा डे एंड होत आहे भिवंडीच्या फेमस गुलजार कोल्ड्रिंकने. तर हे आहे आमचा आजचा डेझर्ट. तर अशा प्रकारे अक्षय तृतीयाचा दिवस संपलेला आहे. खूप छान दिवस होता. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.